अर्धापूर ते तामसा या मुख्य रस्त्यावर असलेल्या लोणी बुद्रुक व लोणी खुर्द येथील नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या हालापेष्टांना सामोरे जावे लागत आहे। गावातून अर्धापूर आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी बस किंवा रिक्षाची वाट पाहत तासनतास उभे राहावे लागत आहे। मात्र गावालगत हक्काचे बसस्थानक निवारा नसल्याने उन्हातानामध्ये राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही। लोणी खुर्द येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अर्धापूरला जातात। तसेच नोकरी आणि व्यवसायानिमित्त नागरिकांची सतत ये-जा असते। गावात बस थांबते, परंतु प्रवाशांना बसण्यासाठी उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी कोणतीही शेड उपलब्ध नाहीत। सध्या कडक उन्हाळा सुरू असून रखरखत्या उन्हात लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना तासनतास रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागत आहे। त्यामुळे या ठिकाणी बसस्थानक अधिकृत शेड तयार करण्यात यावेत। तसेच अर्धापूर तामसा हा रस्ता रहदारीचा असून या मार्गावर अवजड आणि वेगाने जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात धावतात। लोणी खुर्द गावाजवळ वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी कोणतेही गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे। भरधाव जाणाऱ्या वाहनामुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून या ठिकाणी तत्काळ गतिरोधक बसवावेत अशी मागणी प्रल्हाद सोळंके यांनी केली आहे। माझं नाव प्रल्हाद होनाजी सोळंके। 20 वर्ष लोणी खुर्दचे ते सरपंच होतो। मागून मग 5 वर्ष सरपंच झालो, हे जिल्हा परिषद मेंबर झालो। झाल्याच्या नंतर लोणी खुर्द हे गाव 15,000 वस्तीचं गाव आहे। 6,000 मतदान आहे लोणी खुर्द आणि बुजुर्गचं। आणि हे तामसा ते अर्धापूर जाणारा रस्ता लोणी खुर्द येथे 2 गतिरोध आणि रोजच्या 100 ते 125 मुली जातात। कुठं जातात? अर्धापूरच्या शाळेवर। तर इथं बसस्टँडसुद्धा नाही बसायला, तर कोणी ऑटोमध्ये बसू देणार। 1-1 तास 1.5 तास मुली उभ्या राहतात आणि रोजचे 500 ते 600 लोक आमच्या लोणी खुर्द आणि बुजुर्गहून नांदेड अर्धापूरला जातात। लोणी खुर्द येथे 40 ऑटो होतं, तर जाण्या येण्याचा जे माणसाचा त्रास आहे हे कोणी बघायला तयार नाही, इथं कोणी या तयार नाही। आणि लोणीच्या खुर्दच्या बसस्टँडवर 2 बसस्टँड बांधण्यात यावे, तर इथं कमीत कमी 125 ते 150 मुली जातात येतात। एवढी गैरसोय आहे की अशी महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही। आणि तिसरी गोष्ट एकच आहे की बुवा इथं बघायला कोणी तयार नाही। गुत्तेदार निघून गेले, कोणी यायला तयार नाही, बघायला तयार नाही। एवढ्या मुलीला त्रास आहे। बसाव तर भीतीवर त्या कोणत्यावर बसाव, कोणी ऑटोमध्ये बसायला नाही। 2 बसस्टँड बांधाव आणि 2 रोडला गतिरोध बांधाव आणि हे ताबडतोब करण्यात यावे, नसले तर आम्हाला आमर उपोषण करावं लागेल।